पुढाकार घ्यायचा प्रचंड उत्साह अजितदादा आणि माझा होता, पण आमच्या पक्षांसमोर काय आव्हानं आहेत याची सविस्तर चर्चा माझी आणि दादांची झाली होती. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना कसं बरोबर घ्यायचं हेही आमचे भाष्य झाले होते. पण आता दादाच नाही आहेत, त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सुनित्रा वहिनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यावर अवलंबून आहेत. साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी एकत्र करून असा अजितदादांचं मत होते. त्यामुळे अनेक बैठका झाल्या होत्या. 17 जानेवारीला आम्ही बारामतीला गेलो आणि बैठक केली असे जयंत पाटील यांनी म्हटले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माहीत नाही आता, कारण राजकीय चर्चा आत्ता करणं योग्य नाही. दादांचे आपण सुतक जे म्हणतो त्या सुतकात आपण सगळे असल्यामुळं त्या बाबतीत मी आत्ता भाष्य करणं योग्य नाही. पण ब्रेक तिथल्या त्या पक्षाच्या आमदारांची जर ही भावना असेल आणि बहुसंख्य नेत्यांची आणि आमदारांची त्यांच्या पक्षात ही भावना असेल तर आमच्या पक्षातून त्या बाबतीत सकारात्मकता आहेच. सुनित्रा पवारांचा जो आजचा मुख्यमंत्रीपदाची जी निवड झालेली आहे किंवा शपथविधी होते ही घाईत होते असं वाटतं? नाही, असा आहे तो त्यांचा निर्णय. मी त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय असेल. त्यांच्या नेत्यांनी मला दिसते ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी हा निर्णय पुढाकार घेऊन घेतलेला असेल. त्याबद्दल मी भाष्य वेगळ्या पक्षात असताना करणं हे उचित नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असं मला वाटतं. अजितदादांच्या सोबत शरद पवारांच्या सोबत खरं तर तुम्ही सांगितलं की तुम्हाला अजितदादांनी सांगितलं होतं की तारीख ठरवा. आता ही तारीख ठरवण्याच्या बाबतीत तुम्ही पुढाकार घेणार आहे? पुढाकार घ्यायचा प्रचंड उत्साह अजितदादांचा आणि माझा होता. कारण आमच्या पक्षाच्या समोर काय आव्हानं आहेत, महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे याची बरीच सविस्तर चर्चा माझी आणि दादांची झालेली होती. आणि ही प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना कसं बरोबर घ्यायचं, कोणत्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आपण न्याय देऊ शकतो, कोणत्या मतदारसंघातल्या कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधी लढले आहेत आणि त्या ठिकाणी कसं दोघांना ॲकोमोडेट करायचं याविषयी म्हणून तर इतक्या बैठका झाल्या. त्यामुळं सगळं अतिशय व्यवस्थित ठरवून आम्ही निर्णय घेत होतो. आणि मला खात्री आहे की दादाच नाही आहेत, त्यामुळं त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी विशेषतः सुनित्रा वहिनी आज विधिमंडळ पक्षाच्या त्यांची निवड करणार आहेत तो पक्ष. त्यामुळं त्यांच्यावर आणि त्यांच्याबरोबरच्या सर्वांच्यावर अवलंबून आहे. आज गोविंद बागेत देखील बैठक पार पडलेली आहे. साहेब होते आणि सुप्रिया सुळे होते. तसेच या बैठकीनंतर पार्थ पवार साहेबांच्या भेटीसाठी गेले होते. काय बाबत त्याबाबत काय? मला माहीत नाही काय. मी इकडं आहे, मला तिथं काय बैठका कोणाला भेटते याच्याविषयी मी माहितीही घेतलेली नाही. एकच मिनिट.